सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक पार पडली। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार या बैठकीसाठी उपस्थित होते। विद्याप्रतिष्ठान संस्थेत पार्थ पवार विश्वस्त होण्याची शक्यता आहे। बारामतीत उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कमध्ये अजितदादांचं स्मारक व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे। तर विमान अपघातावरील शंकेवर 10 तारखेला बोलणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। विलीनीकरणावर दादांची काय इच्छा होती 12 तारखेला सांगणार असंही रोहित पवार म्हणाले। दादांची काय इच्छा होती पत्रकार परिषद घेऊन सांगणार। विलीनीकरणाबद्दल काय घडलं हे पत्रकार परिषदेत सांगणार असं रोहित पवार म्हणतात। 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला। आणि 12 तारखेला विलीनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलीनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। अजूनपर्यंत